बदल केलेला आहे? हे काय सगळं मिली भगत चाललेली आहे. राज्य सरकार आणि जरांगीमध्ये मिली भगत आहे. यापूर्वी तुम्ही पाहिले शिंदे गटाचे आमदार मंत्री तिथं लोटांगण घालण्याचं काम करत होता. परंतु आता नवीनच ओबीसी आमचा डीएनए मानणारा नेता आणि ओबीसी आमचा डीएनए मानणारा पक्षातील जर पदाधिकारी तिथं प्रतिनिधी तिथे येत असतील आणि जरांगीला पाहिजे ते देत असतील, खरं तर माझी ओबीसी आमच्या डीएनए म्हणणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे असं मी त्यांना बोलतोय. कारण तुमच्या आय काढली, माय काढली, बहीण काढली, लेक काढली, तुम्हाला नाही त्या शिवीगाळ जरांगीने केली आणि जरांगीला तुम्ही पाहिजे ते देण्याचं काम करता. जे ओबीसी समाज फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हटल्याच्या नंतर 2024च्या विधानसभेला तुम्हाला भरभरून मतं दिली, राज सत्तेवर नेऊन बसवलं. त्या ओबीसींचा केसाने गाळा कापण्याचं काम ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या नेत्यांनी सुरू केलंय. हे ओबीसीने सुद्धा डोळे उघडून बघितले पाहिजे, कान उघडून ऐकलं पाहिजेत राज्यामध्ये चाललंय काय. कारण जो जरांगे फक्त थोडी आदळ आपट केली, जरांगे मागं कोणी राहिलेलं नाही. परंतु जरांगीने मागायचं जाणीवपूर्वक याला ओबीसींचं आरक्षण संपवायचंय, ओबीसींना नेस्त नाबूद करायचंय. त्याच्यासाठी जरांगे निमित्त मात्र आहे. जरांगेच्या फक्त खांद्यावर बंदूक ठेवून ओबीसींना संपवण्याचं काम चाललेलं आहे. कारण राज्य सरकारला ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या पक्षाला, ओबीसी आमच्या डीएनए मानणाऱ्या नेत्याला ओबीसींना नेस्त नाबूद करण्याचा ठरलेलं आहे आणि ते फक्त जरांगेच्या माध्यमातून सुरू आहे. आता प्रसाद लाड तिथं आमरस खायला जातो काय, मी तर म्हणतो त्यांनी शेण खायला जावं, जरांगेचं तिथं शेण खावं, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. परंतु ओबीसीला संपवण्यासाठी ते जेवढे जीआर काढले ते तिथं नेऊन देण्याचं काम तो करायला लागला. जरांगीचे पाय चाटण्याचं काम करला. अरे जरांगीचे पाय चाटा, जरांगीपाशी लोटांगण घ्या, आम्हाला काही घेणं नाही. परंतु तुम्ही ओबीसींचं वाटोळ करता हे आम्ही ओबीसी कधी विसरणार नाही. ओबीसींच्या विरोधात तुम्ही सातत्यानं जीआर काढून ओबीसींचं राजकीय अस्तित्व, ओबीसींचं शैक्षणिक, ओबीसींचं नोकरीतलं, ओबीसींचं सामाजिक अस्तित्व उद्ध्वस्त करण्याचं काम तुम्ही करत असाल तर ओबीसी कदापि विसरणार नाही. आणि एका पाण्याने देव म्हातारा होत नसतो. एका निवडणुकीत तुम्ही जिंकले म्हणजे तुम्ही काय कायमस्वरूपी सत्तेत आहात हे असं तुमच्या डोक्यातून बाहेर काढा. येणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी समाज, एससी, एसटी, मुस्लिम हे तुम्हाला कदापि विसरणार नाहीत, कदापि सोडणार नाहीत. तुम्हाला जशा तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाहीत. कारण तुम्ही सातत्याने फक्त एका समाजाचं देणं लागताय असं काम चाललंय तुमचं. मुख्यमंत्री असेल, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे सर्व समाजाच्या कामासाठी कटिबद्ध असतात. परंतु या राज्यामध्ये फक्त एका समाजाला देण्याचं सातत्यानं काम सुरू आहे आणि ते काम येणाऱ्या काळात तुम्हाला महागात पडेल. तुम्हाला राजसत्तेत येऊन घेतल्याशिवाय ओबीसी शांत बसणार नाही, एससी एसटी शांत बसणार नाही. तुम्ही ओबीसी एससी मध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलंय, ओबीसी मराठ्यामध्ये भांडण लावण्याचं काम सुरू केलंय आणि मुस्लिमांना तर राज्यभरात त्रास सुरू आहे, देशभरात त्रास सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे येणारा काळ या राजसत्तेत आज बसलेल्या लोकांना अवघड असेल. तुम्ही जाती जातीत भांडण लावता, परंतु येणाऱ्या काळात तुमचंच कधी बेंड फुटल तुम्हाला कळणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये ओबीसी नक्कीच कोणाला मतदान करायचं हे ठरवल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे असं काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत, प्रसाद लाड डॉक्युमेंट पेक्षा खोके घेऊन आलेला आहे. डॉक्युमेंट तर त्याला डॉक्युमेंट आणायची काय गरज आहे. सगळे जे जीआर काढले ते ऑनलाईन तुम्हाला मिळवता येतात, सगळं ऑनलाईन दिसतंय. परंतु जरांगीला शांत करण्यासाठी हे खोके घेऊन आलेत. हे जरांगीच्या पुढे, हे पाद्र सरकारी जरांगीच्या पुढे लोटांगण घेण्याचं काम करतंय. हे राज्य सरकार कुठतरी म्हणजे दुबळं झालंय आणि जरांगीच्या पुढे त्यांनी सपशेल मान टाकून देण्याचं काम केलंय. ज्या जरांगीच्या मागे कोणी राहिलं नाही राज्यात. आता खरं तर जरांगीच्या माध्यमातून अनेक नेते म्हणजे किंवा आम्हाला कुणबी व्हायचं नाही, परंतु राज्यामध्ये आता मराठा, शहाण्णव कोळी आणि पाटील ही जात नेस्तनाबूत करण्याचं काम जरांगीने केलं. राज्यामध्ये आता फक्त कुणबी जात राहिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात माझी ओबीसी बांधवांना, एससी एसटी मुस्लिमांना, कुणालाही पाटील म्हणू नका, कुणालाही मराठा म्हणू नका, कुणालाही शहाण्णव कोळी म्हणू नका असं माझं आव्हान आहे. आता इथून पुढे सगळ्या मराठ्यांना कुणबी मानण्याचं काम करावं. कारण की जरांगीच्या मागण्यानुसार सगळे आता कुणबी झालेत. त्यामुळे कुणबी मानावं लागेल. आणि कुणबी तुम्ही जर आरक्षण घेत असाल तर तुम्ही कसले पाटील, तुम्ही कसले शहाण्णव कोळी, अरे तुम्ही आम्ही आमच्या मागासाच्या यादीत जर येऊन बसाल, तुम्ही येणाऱ्या काळात तुम्ही सुद्धा मागासवर्गीय झालात, तुम्ही सुद्धा इतर मागासवर्गीय झालात आणि येणाऱ्या काळात तुम्हाला आम्ही मागासवर्गीय म्हणणार आणि कुणबीच म्हणत राहणार. दुसरीकडे राज्यामध्ये जे काही पक्ष छोटे झालेले आहेत, उद्धव ठाकरे यांचे 6 खासदार फडणवीस शिंदे गटात जाणार आहे अशी माहिती आता. हे बघा कुठेतरी आता हे नुसतं तोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. परंतु हे बेंड एक दिवस फुटल्याशिवाय राहणार नाही. आज तुम्ही कुणाचे खासदार फोडतान, आमदार फोडतान, परंतु जनता फोडणार नाहीत. तुम्ही आज 2029 पर्यंत खासदार तुमच्या बाजूने राहतील, परंतु उद्याचे खासदार निवडून आले पाहिजे ना.
माझं तर खरं तर जनतेला आव्हान आहे, तुम्ही ज्या लोकांना ज्या त्या भागामध्ये आम्हाला पक्षाशी घेणं देत नाही, तुम्ही कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलंय, उदाहरणार्थ महाविकास आघाडीच्या त्या खासदारांना, उद्धव ठाकरेंच्या खासदारांना ज्या लोकांनी मतदान केलं असेल, ते जर आज 100 खोक्यासाठी जर फुटत असतील तर यांना चापकाने फोडलं पाहिजे. यांच्या मागे शेतकऱ्यांनी रुमणं घेऊन लागलं पाहिजे, कारण की तुमचं अमूल्य मत तुम्ही त्यांना दिलं होतं, सत्तेच्या विरोधात दिलं होतं, परंतु ते सत्तेत नाक खुपसण्यासाठी गेलेत आणि त्यांना तुम्ही दांडक्याने हाणलं पाहिजे. येणाऱ्या काळात आता ते दिल्लीहून म्हणा मुंबईहून ज्यावेळेस ते घरी परततील त्या टायमाला त्यांना घरात जाण्याच्या अगोदर त्यांना अडवण्याचं काम त्या मतदारांनी केलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारून चापकाचे फटके देऊन जाब विचारण्याचं काम त्या मतदारांनी केलं पाहिजे. आणि नक्कीच मला आशा आहे की मतदार त्यांना चापकाने फोडल्याशिवाय आणि त्यांना जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.